नमस्कार. आजचा व्हिडिओ हा सर्व तरुण मुलामुलींसाठी आहे. आम्ही लहान असताना अनेक प्रकारचे खेळ खेळायचो. विट्टीदांडू खेळायचो, लगोरी खेळायचो, आबाधब्बी खेळायचो, रिंगण चट्टी खेळायचो. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते आमच्या वेळेस. काही दगडांचे खेळ, लाकडाचे खेळ, सूरपारंब्या नावाचा खेळ होता. आज सगळे खेळ नाहीसे झालेत आणि सगळे खेळ एका खेळण्यात आल्यात. जे खेळणं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशात आहे ते म्हणजे मोबाईल. मोबाईल समोर टाकला की रडणारं पोरगं गप होतंय. आपली कामं होतात, 2 तास 3 तास कसे जातात कळत नाही. आणि यातच काय होतं, खऱ्या अर्थानं नुकसान होतंय. आज इतकी लहान मुलं, लहान मुलांपासून की वृद्धापर्यंत प्रत्येकजण मोबाईलच्या आहारी गेलेला आहे. मागल्या 10-15 वर्षापर्यंत मोबाईलचं नावही नव्हतं आणि आज इतकं मोबाईलशिवाय आपला श्वासही घेणं मुश्किल झालेलं आहे. आणि तसंच मुलांचंही सांगतो, कारण लहानपणापासून आपण मुलांना मोबाईलची सवय लावतोय की मुलं त्या मोबाईलवर काय बघतात आणि काय नाही हे आपल्याला माहिती नसतं. आपण आपल्या कामात व्यापात गुंतलेलो असतो. आणि कालच मी एक सुंदर सिरीज बघितली. त्या सिरीजचं नाव या ठिकाणी दिसतंय. एक पिक्चर पाहिला, प्रीतम अँड पेड्रो. तर हा प्रीतम आहे, हा पेड्रो आहे. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे की सर म्हणावं आज कसलं प्रमोशन करायला लागला पिक्चरचं. तर पिक्चरच असा आहे की प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत बसून हा पिक्चर बघायचा आहे. तर लहान मुलं असतील तर शक्यतो तुम्ही पहा आणि त्या मुलांना सांगा. काही गोष्टी आहेत त्या मुलांनी लहान पाहणं त्यांना थोडंसं विचलित करू शकतं. पण तरुण मुलांनी मात्र हा पिक्चर पाहायला पाहिजे, कारण आज बघतो मी तरुण मुलांच्या मध्ये, मुलींच्या मध्ये ऑनलाईनच्या गेम्समध्ये खूप त्यांचा प्रभाव पडलेला दिसतोय. आणि त्या गेमच्या हारी गेल्यामुळं लहान मुलांचं किंवा तरुण मुलांसुद्धा कुठल्या कुठल्या प्रसंगात किंवा अडचणीत किंवा समस्यांना सामोरं जावं लागतं ते प्रत्यक्षात त्या त्या पालकांना माहिती आहे. त्याचंच खरी रियालिटी सांगणारा हा पिक्चर आहे, वास्तव दर्शवणारा पिक्चर आहे. सुंदर बमन हिराने आहेत. हे दोघंजण मुन्नाबाई MBBS मध्ये तुम्हाला माहीत आहे. ही दोघंजण होते, हा लहान होता हा मोठा होता, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. तर मी टायटलच टाकलेलं आहे, गेम फक्त गेम नसतात, कधी कधी जीवसुद्धा घेतात. आणि खरं ह्या पिक्चरमध्ये तेच दाखवलेलं आहे की लहान मुलांना कसं गेमच्या आहारात जाऊन, की गेममध्ये मध्यंतरी तुम्हाला माहीत आहे ब्ल्यू वेल सारखा गेम आला होता आणि त्यावर बॅन आलं आणि ती टास्क दिले जायचे. आणि त्या टास्क पूर्ण करताना शेवटी त्याला मोठा टास्क असायचा, तो म्हणजे सुसाईड करायचा. आता माझ्या चॅनलवरती बघणारे सगळे पालक किंवा विद्यार्थी आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण पालकांनी खऱ्या अर्थानं आपण आपला मोबाईल मुलांच्या हातात देतोय, पण तो नक्की मोबाईलमध्ये काय पाहतोय हे तुमचं लक्ष असलं पाहिजे. लक्षात घ्या. तर ऑनलाईन गेमचे व्यसन आणि धोकादायक परिणाम काय आहेत ही कथा तुम्हाला सांगणाऱ्या पिक्चरची. गेमच्या व्यसनाची धोकादायक सत्य आहे, ऑनलाईनमध्ये कशी फसवणूक केली जाते लोकांची, कसं फ्रॉड केलं जातं. तुम्ही मोबाईलला ते मुलांच्या हातात देता, ती गेम्स ओपन करतात, टर्म्स अँड कंडिशन काय करतात, अलाव करत मुलं पुढे जातात. मग त्यामध्ये तुमची कॅमेराची सेटिंग असेल, तुमचा मायक्रोफोन असेल किंवा तुमच्या नोटिफिकेशनची असेल, तुमच्या आलेल्या कधीकधी मेलच्या पण असणाऱ्या कधीकधी अनावधानानं तुम्ही काय करतात, मुलं ॲक्सेप्ट करत पुढे जातात आणि कळत नकळत तुम्हाला मोठ्या फ्रॉड आणि तुम्हाला पैशांचा गंडा घातला जातो. अशा अनेक प्रकारचे प्रसंग घडलेले आहेत ह्या मुलांच्या हातात मोबाईल दिल्यामुळं. देऊ नका असं म्हणत नाही, मोबाईल जी काळाची गरज आहे, मोबाईल हा मुलांना हाताळता आला पाहिजे. पण मोबाईलमध्ये मुलगा नक्की काय पाहतो हेही तितकंच खरं आहे. तर बघा, पालकांनी जागरूकता राखली पाहिजे आणि डिजिटल सुरक्षेकडं पालकांनी वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. तर बघा, या व्हिडिओमध्ये नक्की काय पाहायचं आहे तर लक्षात घ्या. या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर टायटल तेच आहे, गेम फक्त गेम नसतात, कधी कधी त्या जीवसुद्धा घेतात. आणि ही कथा नाही, वास्तव आहे. प्रत्येक पालकाने तरुणांनी एकदा तरी ही फिल्म पाहायची, ही सिरीज पाहायची आहे. कारण सिरीज इतकी सुंदर बनवली आहे. सिरीज कुणी बनवलेली माहिती आहे तुम्हाला? ज्यांनी 3 इडियट्स बनवला. 3 इडियट्स कुणी बनवला त्यांचं कमेंटमध्ये करा, तुम्हाला माहिती आहे सगळं. म्हणजे चांगल्या विषयाला घेऊन ही सिरीज बनवलेली आहे. सगळ्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि ह्यातला विषय आणि संदेश खूप महत्त्वाचा आहे. पिक्चर पाहायला लावत नाही मी, त्यातला संदेश तुम्ही बघायचा आहे, पालकांनी पाहायचा आहे, मुलांना त्या पद्धतीनं प्रवृत्त तुम्ही करायचं की जेणेकरून मुलगा जर एखादा मुलगा आहारी गेला असेल की त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल, नक्की काय धोके आहेत, ऑनलाईन गेमचे व्यसन काय, तर गेम खेळणं, गेमच्या आहारी जाणं, यातला गेममधला आणि रिअल लाईफमधला फरक न कळणं आणि त्यातली मर्यादा ओलांडली की धोका निर्माण होतो, या ठिकाणी सांगितलं आहे.
अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन संपर्क, तुम्ही ऑनलाईन गेम खेळता त्यामुळे तो व्यक्ती माहीत नसतो तुम्हाला, तुम्ही त्यांना माहीत नसता आणि अनोळखी व्यक्तींचं एकमेकांचं कॉन्ट्रॅक्शन होतं, एकमेकांचे मित्र बांधतात आणि प्रत्येक ऑनलाईन मित्र हा विश्वासूच असेल असं सांगितलं. आपण आपले मोबाईल नंबर शेअर करतो, आपण प्रायव्हेट फोटो शेअर करतो आणि याच्यामुळं काय होतं, कळत नकळत आपण काय करतो, ब्लॅकमेलला फसतो, ब्लॅकमेल होतो. डिजिटल जगातमध्ये विचारपूस निर्णय, प्रत्येक लिंक, चॅलेंज किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. अनेक आलेले मेसेज फ्रॉड आणि स्कॅम असतात, लक्षात घ्या. प्रत्येक मेसेजवर लिंक ओपनच करावा अशातला भाग नाही का. प्रत्येक मोबाईलमध्ये इतकी सिस्टीम चांगली झालेली आहे की फोन जरी आला तर स्कॅम म्हणून फोन येतो आणि किंवा मेसेज जर आला तर रेल अलर्ट असतो त्या ठिकाणी, त्यामुळे तो लिंक ओपनच करायची नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळं नंतर पालकांची भूमिका काय असणार आहे, मुलांच्या मोबाईलवरती लक्ष ठेवलं पाहिजे. मुलगा मोबाईलमध्ये काय सर्च करतोय, मुलगा मोबाईलमध्ये काय पाहतोय, मुलगा कोणकोणत्या साईटला व्हिजिट करतोय, त्यातून तो चांगल्या गोष्टी शिकतोय का वेगळ्या चुकीच्या असणाऱ्या गोष्टीकडे वळतोय, हेही पालकांना बघितलं पाहिजे. आणि जर असं तुम्हाला लक्षात आलं की मुलगा बाबा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळ खर्च करतोय, तर त्याला विश्वासात घेऊन त्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्याला विश्वासात घेऊन कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या गोष्टी वाईट न ओरडता न मारता न खवळता तुम्ही काय केलं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, तर मुलांना त्या गोष्टी काय होणार आहे समजणार आहेत. लक्षात घ्या. मोबाईलचा योग्य वापर कसा करायचा, चांगल्या असणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षक असतील, लोक असतील, डॉक्टर असतील, यांच्याकडून काय करायचं आहे, मोबाईलचा नक्की वापर कसा करायचा हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मोबाईलचा वापर शिकण्यासाठी, कौशल्य विकासासाठी चांगल्या सवयी तुम्ही लावल्या पाहिजेत. मोबाईलचं किती वेळ मोबाईल वापरला पाहिजे, मोबाईल कसा वापरला पाहिजे. मोबाईल अक्षरशः आज अवस्था अशी आहे की रात्री झोपताना सुद्धा उशाखाली मोबाईल असतो, उठल्यानंतर अक्षरशः आपल्या सकाळचा प्रार्थविधी सुद्धा आपल्याला मोबाईलशिवाय होत नाही, ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही एक प्रकारचं तंबाखू, गुटखा, मावा, दारू याच्यापेक्षा वाईट व्यसन जर कुठलं असेल आत्ताच्या काळाचं तर ते मोबाईल वापरणं आहे. अक्षरशः मोबाईल जवळ ठेवून झोपणं, उशाखाली झोपणं, हे त्याच्या असणाऱ्या ज्या लहरी असतात त्या लहरी आपल्या शरीराला, हृदयाला, डोक्याला खरंच हानिकारक असतात. त्यामुळे आणि जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर मोबाईल किमान झोपण्या अगोदर 1 तास तर बाजूला करून ठेवला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सुखाची झोप लागेल. कारण मोबाईलमुळे आपल्याला तासनतास मोबाईलमध्ये आपण डोकं घालून बसतो. जी लोक पूर्वी 9ला 10ला झोपायचे आज ते 1-1 वाजले तरी मोबाईलवरती स्क्रोल करत इंस्टाग्रामच्या रील्स बसलेले असतात, लक्षात घ्या. त्यामध्ये मुलं सुद्धा असतात. जोपर्यंत आई वडील झोपत नाहीत तोपर्यंत मुलगाही झोपत नाही, ही वस्तुस्थिती आहे. धोक्याचे चिन्ह काय आहे तर झोप कमी येते, आहे का नाही, लक्षात घ्या. तर झोप कमी होती, सतत गेम खेळण्यास सारखं उठलं की सारखं ती गेम गेम गेम, चिडचिडपणा होतो. जर तुमचा त्या मुलाच्या हातातला मोबाईल जर काढून घेतला तर मुलाला चिडचिड होते, आदळआपट होते, त्याला नकोच वाटतं. समोरची माणसं म्हणजे आपले पालक दुश्मन आहेत असं वाटू लागतं. त्यानंतर अभ्यासात लक्ष लागत नाही, कुठल्याच कामात लक्ष लागत नाही. मुलगा एकटा होतो, एककोंडा होतो आणि त्याला कुटुंबापासून, लोकांपासून दूर राहण्याची सवय त्याला लागते. त्याला कोणीच नको, मोबाईल असेल, मोबाईलमध्ये गेम असेल, हेच त्याचं विश्व म्हणून स्वतःला काय करत असतो तो सांगत राहतो. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, मुलांशी शांततेने संवाद साधला पाहिजे. ओरडण्यापेक्षा त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. नक्की तो काय सांगतोय, काय बोलतोय ते ऐकून घ्या, त्याच्या समस्या समजावून घ्या आणि त्याला योग्य टप्प्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचं काय करा, मार्गदर्शन करा, संवाद साधा की जेणेकरून तो तुम्हाला आई वडिलांपेक्षा जास्त जगातल्या इतर लोकांना जास्त ओळखत नाही आणि तुम्हीही त्याला जास्त ओळखता. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी काय केलं, संवाद साधणं गरजेचं आहे. खरं आयुष्यानं आभासी जग, ही सोशल मीडिया ही आभासी दुनिया आहे, कोण कुणाचं नाही. जोपर्यंत तुम्ही लोकांना समोर दिसताय ना तोपर्यंत तुम्हाला लोक आठवणीत काढतील. ज्यावेळी तुम्ही ह्या मोबाईलमध्ये दिसणार नाही ना त्यामुळे माणसं विसरून जातील, लक्षात घ्या. जोपर्यंत लोकांसमोर तुम्ही दिसताय तोपर्यंत तुम्हाला हाक मारणार आहेत. गेल्यानंतर मस्त लाखो व्ह्यूवर्स असणारी माणसं जरी तो जग सोडून गेला तर लोक त्याला क्षणात विसरून जातात, लक्षात घ्या. त्यामुळं खरी मैत्री, कुटुंब, आपली स्वप्न, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपलं कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या, ह्याचं महत्त्व मुलांना पटवून द्या. या आभासी दुनियामध्ये आपल्या पाल्यांना हरवून बसवू नका. त्यांना त्यांच्या जाणीवा सांगा तुम्ही, लक्षात घ्या. आणि वेळेचं नियोजन, मग अभ्यासाचं नियोजन करा, खेळाचं नियोजन करा, व्यायामाचं नियोजन करा, वाचन करा, कुटुंबासोबत वेळ घालवा. आणि हे करत असताना पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. आपण फक्त पैसा लावला, चांगली शाळा मुलाला उपलब्ध करून दिली, चांगले क्लासेस मुलांना उपलब्ध करून दिले आणि मग आपली जबाबदारी संपली
असं नाही. तर लक्षात घ्या, खरी जबाबदारी तुम्ही तुमच्या मुलाला वेळ देणं आहे. दिवसातून थोडा का होईना वेळ काढून आपल्या मुलाशी काय केलं पाहिजे, हिरगूस साधलं पाहिजे, विचारलं पाहिजे, त्याच्या मनातल्या शंका कुशंका जाणून घेतल्या पाहिजे की त्या अडचणी काय आहेत. मग त्याचा स्क्रीन टाईम कमी करा, त्याच्यासोबत गप्पा मारा, वेगवेगळ्या विषयावरच्या जुन्या पाण्यात तुमच्या असणाऱ्या अनेक सुखदुःखाचे प्रसंग तुमच्या जीवनात घडले असतील ते एकमेकांशी शेअर करा. तुमचं नातं मजबूत करा. त्यातून काय होईल, त्याचा स्क्रीन टाईम कमी होईल. त्याच्यासोबत असणारे बैठक खेळ असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करा, व्यायाम करा, किंवा तुम्हाला एखादा छंद असेल तर त्याच्यासोबत जोपासा. आणि स्वतःसाठी आणि मुलांसाठी काय करा, थोडासा वेळ द्या. आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे काय, तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, आपण त्याचा गुलाम नाही झालं पाहिजे. आपल्या जीवन घडणीसाठी, आपल्या प्रवासासाठी आयुष्याच्या मोबाईल जितका गरजेचा आहे तितकंच गरजेचं आहे तुम्ही त्याला कसं आणि किती नियंत्रित वापर करताय लक्षात घ्या. त्यामुळं थोडा मोजका आणि गरजेपुरता जर वापर केला की नक्कीच मोबाईल हे तुम्हाला एक चांगलं साधन असेल. पण तुम्ही त्याच्या गरजेपेक्षा अतोनात वापर केला तर तुम्ही त्याच्या आहारी जाणार आणि व्यसनापेक्षा भलतं तुमच्या वाटेला येणार आहे. त्यामुळं मुलंही तुमच्याकडून अनुकरण करत असतात, तुमचं बघत असतात. तुम्ही जितका वेळ मोबाईलमध्ये गुंतून बसणार तेवढीच मुलं त्या मोबाईलमध्ये गुंतणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर चांगल्या सवयी लावून घेतल्या, व्यायामाच्या असेल, बोलण्याच्या असेल, खाण्यापिण्याच्या असेल, बाहेर फेटपटका मारण्याच्या असेल, त्यासोबत स्वतःला तुम्ही काय करा, स्वतःला वेळ द्या, मुलांना वेळ द्या. नक्कीच अशा जीव घेण्या मोबाईलच्या धोक्यांपासून तुमची मुलं बाजूला राहतील आणि भविष्य आपलं जे पाल्य आहे ते उद्या चांगल्या पद्धतीनं तुमचं व्यवस्थित संस्कारक्षम बनेल, एवढं मात्र मी ह्या ठिकाणी सांगतो. आणि अजूनही जर हा पिक्चर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तुम्ही पहा. खास करून तरुण मुलींनी आपल्या पालकांसोबत पिक्चर पहा. लहान मुलांना पिक्चर शक्यतो दाखवू नका, कारण काही प्रसंग विचलित करण्यासारखे आहेत. ते तुम्ही स्वतः पहा आणि मुलांना काय होणारे धोके आहेत ते तुमच्या भाषेत तुम्ही समजावून सांगा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक कळकळीची विनंती आहे की हा पिक्चर तुम्ही प्रत्येकाने पाल्य आणि पालक ह्या दोघांनी बसून पाहायला पाहिजे. आणि याच्यानंतर तो पिक्चर पाहून मुलाला काय वाटलं, पालकांना काय वाटलं, एकमेकांचा संवादच साधला पाहिजे आणि मनात आलेल्या शंकांचं काय केलं पाहिजे, एकमेकांनी एकमेकांचं निरसन केलं पाहिजे. एवढंच मला वाटतंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि कसं पिक्चर पाहिला असेल तर कमेंट करा. काही प्रश्न विचारले तुम्हाला, आणखी काय कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायचे असतील तर मी माझ्या भाषेत बनवण्यासाठी मी प्रयत्न करतो. तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबून ठेवा. नक्की तुमच्यासाठी नवीन असे व्हिडिओ मी घेऊन येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय करमीर, जय शिवराय.